आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. वेगवेगळ्या ठिकाणातनं लोक, वास्तविक पाहता पावसामध्ये लोकल लोक येत नाहीत, नाही का? त्यांना असं वाटतं पाऊस आला, परंतु देवावरती प्रेम असणाऱ्या लोकांना कुठलंच अडखं नसतं, आहे की नाही? पौल तर असं म्हणतो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला मरण संकट. पाऊस तर कुठल्या कुठं लागला पाहिजे, नाही का? बरेच लोक म्हणतात खड्डे खोदलेत, मग तिथे जायला अडचण येते. कुठलीच अडचण आमच्याकडं अडचण म्हणून असू शकत नाही, कारण सगळ्यात मोठं बलिदान त्यानं क्रूसावरती केलेलं आहे. हे अडचण होतं, पापापासून सुटका मिळणं ही अडचण होती. परंतु येशूनं क्रूसावरती आपला प्राण दिला आणि आनंद वाटतो की लोक एवढं देवावरती प्रेम करायला लागलेत की विचारता सोय नाही. एवढं प्रेम, साक्षीपण एवढ्या घडवत आहेत. आता माझ्या डोक्यात एक साक्ष होती, पण सांगता सांगता ती लक्षातूनच गेली. इतक्या साक्षी, कुठली साक्ष, कशा पद्धतीने लोकांना सांगावं, कशा पद्धतीने देव काम करत आहे. परंतु एक गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्याला स्टेटसवर बघायला मिळत आहे. जवळजवळ मला वाटतं 4,000 लोक ते स्टेटस माझं बघत आहेत की ज्यांना त्या साक्षी ऐकायला, आणि एक आठवड्यामध्ये जवळजवळ 10,000 लोकांपर्यंत उपदेश जात आहे. किती? 10,000 लोक बघत आहेत. म्हणजे आपण इथं किती आहोत याच्यापेक्षा 10,000 लोकांपर्यंत देवाचं वचन पोचत आहे. आणि 10,000 फक्त आपल्याला इथं दिसतो आकडा, पण प्रत्यक्षामध्ये लोक टीव्हीला कनेक्ट करतात आणि घराघरामध्ये काही लोक, आता पास्टरने सांगितलं की ते चर्चमध्ये पण अशी कितीतरी मंडळ्या आहेत की ज्या मंडळ्यांमध्ये लावलं जातं. काही लोक तरी मला सांगतात की आम्ही तुमचा उपदेश लोकांना सांगतो. म्हटलं उपदेश माझा नाही, हे देवाचं वचन आहे. फक्त मी एक भटारी जो असतो ना, तो भटारी सगळं माल मटेरियल व्यवस्थित करून, सगळ्याच्याच घरात मटेरियल असतं, नाही का? लवंग, दालचिनी, पण सगळ्याचीच बिर्याणी चांगली होत नाही. ज्याला प्रमाण माहिती आहे ना, त्याची बिर्याणी परफेक्ट बनते, नाही का? तसं देवाने तेवढं एक भटारी बायबल मधला बनवलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि ते वचन लोकांचं जीवन बदलत आहे आणि आनंद वाटतो. परदेशामध्ये, फॉरेनमध्ये एवढे लोक देवाचं वचन ऐकत आहेत. परदेशामध्ये आता किती नावं तर माझ्या दरवेळेस म्हणतो सांगाव, पण ते देशच लक्षात येत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव सगळीकडे काम करत आहे. आणि मला आनंद वाटतो, चर्चचं बांधकाम जसं पुढं चाललं ना, तर मला असं वाटायला लागलं की आता लोकांचं देणं किती देणार, देऊन आपलं प्रोजेक्ट तर मोठं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आता पैसा, सगळ्यात कठीण पैसा उभं राहणे, बरं का? सगळ्यात कठीण ते काम आहे. परंतु कुठून बरोबर सिलेक्टेड घेऊन येतो मी मंडळीतल्या लोकांकडे की यांची ऐपत किती ते मला एवढंच देणार, याच्यापेक्षा त्यांची ताकद जास्त असू शकणार नाही. आणि मग मी त्यांच्याकडे त्या अपेक्षेनं पाहत पण नाही. परंतु तो एबिनेझर, त्याची बहीण आहे का इथं? कुठे एबिनेझरची बहीण आहे का? आहे का? उभं राहा बरं. नाही आली का? बरं तू तर उभा राहा. याची मिसेस, ते ओळखता तुम्ही, बस. सुवार्ता नावच लक्षात राहत नाही. सुवार्ताचा भाऊ एबिनेझर, आणि दुसरा एक भाऊ, मला वाटतं योहान नाव आहे का त्याचं? येशूमित्र. हा, येशूमित्र. लहान असताना त्याची मावशी मला सांगायची, याला जरा दम द्या, कारण तो गोट्या खेळायचा तिथं. आणि मग मी नेमकं तो गोट्या खेळताना त्याच्या जवळ जाऊन थांबायचो. खेळ आता तो घाबरायचा, त्याला मी दम द्यायचो. परंतु ती दोन्ही भाऊ चर्चला यायला लागले. त्याच्यानंतर पुण्याला कामाला निघून गेले, मुंबईला, पुण्याला कामाला गेले. दोघं पण मोठे झाले. आता दोघांचं पण लग्न करायचं वय, म्हणजे त्यांना लग्न मुली वगैरे पाहायला सुरुवात केली होती. त्या बहिणींनी मिळून पैसे जमा केले की चला भावांचं लग्न व्हायला पाहिजे. ते म्हटले नाही, घर बांधायचं पहिले. मग ते सगळे पैसे जमा केले आणि त्यांना कळलं की आता देवाचं मंदिर बांधायचं. मग सगळे पैसे जमा केले. दोघं बहीण भाऊ त्या दिवशी
वरती आले. आणि ते वरती आल्यावर तेच थरथर कापायला लागले, लटलट कापायला. म्हटलं बसा, काय? म्हटलं जस्ट प्रेयरला आले असते. मग ते म्हटले किती मोजले नाही आम्ही, आणि असे साठवलेले पैसे तुम्हाला, आणि तुम्हाला पैसे देताना पण मला कसं तरी व्हायला लागले. म्हटलं बहुतेक 10-10च्या नोटा असतील, 20-20च्या नोटा असतील, म्हणून द्यायला थोडंसं मागं पुढं वाटत असेल की एवढीशे पैसे कसे काय द्यायचे वगैरे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, 10 रुपये 100 रुपये सुद्धा तुमच्यासाठी फार महत्वाचे बरं का. कारण ते तुमचं वाटा जो आहे ना, ते मंदिर बांधताना एक एक आत्म्याचं तारण त्याच्यामध्ये लागलं. तुम्हाला माहिती का, त्यांनी ते 500-500च्या नोटा जमा करून लग्नासाठी घरासाठी साठवले. 1 लाख रुपये चर्चमध्ये आणून दिले. 1 लाख रुपये मी मोजले नंतर. आणि मग पाहिले तर म्हटलं अरे ही 2 मुलं पुण्यात जाऊन काम करतात, त्यांचं लग्न करण्याचं नियोजन आहे, घर बांधण्याचं नियोजन आहे. परंतु ते म्हटले पहिले देवाचं घर मग आमचं घर. माझा विश्वास आहे त्यांचं घर एक साक्ष असणार आहे, 100% बरं का. 101% सांगतो की ती साक्ष असणार आहे. कारण जसे मंदिर बांधून पूर्ण होईल, शखेना उतरून येणारच आहे. हे आपल्याला करमत नव्हतं किंवा काहीतरी काढायचंय. एक चर्च बांधलं तर लोक कंबर आउट होऊन जाते नाही का, परत दुसरं बांधायचं तर कोण रिस्क घेत नाही. कारण जसं एक पाळक तरुणपणामध्ये चर्च बांधतो ना, त्यास त्याला त्याच्या म्हातारपणाची काळजी करावी लागते. अरे आता मी हे बांधलं तर माझं घर पण बांधायला पाहिजे. मग कोणी पाळक रिस्क घेत नाही. तो बस झालं, एक बांधले पुष्कळ झालं. परंतु माझा देव किती महान आहे, त्या देवाची महानता जगाला साक्षीच्या रूपाने गेली पाहिजे. लक्षात ठेवा. याच आम्ही स्वतःचा विचार करतो ना, त्यास देव कोण आहे आम्हाला समजत नाही. त्याच्यास आम्ही देवाचा विचार करतो ना, त्यास देव त्याचं सामर्थ्य दाखवायला सुरुवात करतो. म्हणून विचार करताना बियॉन्ड द बाउंड्री विचार करा. म्हणून आपले रेल्वेतले ब्रदर काकडे, ते पण त्या दिवशी मी आपलं एक्सरसाइज करतो, 1 to 1 करत होतो, आणि तिकडून लांबून मला हात काढले. म्हटलं दिसतायत तर काकडे, पण बॉडी तशी वाटत. आणि ते लांबून हात काढले, यायला लागले. आले मग ते खालीच थांबले. म्हणलं बरं या, नाही तुमचा वेळ फक्त मला 2च मिनिटं तुमचे द्या. म्हटलं या हो, बसा बसा. नाही कधीच भेटायला मिळत नाही, आणि आता तुम्ही भेटला खूप चांगलं आहे, पण मी नुसतं तुमचे 2 मिनिटं घेण्यासाठी आलो. का तर मी आणि आमच्या फॅमिलीने बनवून पैसे जमून ठेवले. म्हटलं तुमच्या चर्चसाठी द्यावं. 30,000 रुपये त्या दिवशी घेऊन आले. आणि जसं काय मी त्यांचा देणे केले, मोजून घ्या. मी म्हटलं आता 500-1000 कमी पडले तरी कसं सांगणार त्यांना की कमी आहेत म्हणून. मी म्हटलं मोजले. नाही मोजून घ्या, हात जोडून विनंती करतो. लक्षात ठेवा, ते राहतात केडगावला, संबंध त्यांचा या चर्चशी नाही, परंतु देवाचं वचन त्याची किंमत त्यांना आहे. की प्रभूचं वचन आम्हाला मिळत आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात मोलवान काय असेल तर देवाचं वचन. असं म्हटलं 52 कशी सोन्यापेक्षा सुद्धा ते मोलवान. एखाद्या सोन्याची किंमत कमी होईल, पण वचनाची नाही होणार बरं का. वचनाची किंमत कधीच होणार नाही. म्हणून हे सगळे लोक जे लांबून येत आहेत ना, त्याचं कारणच आहे, त्यांना जिवंत वचन पाहिजे. जिवंत वचन. कारण हे वचन आहे ना, हे वचनच तुम्हाला निराशेमधनं बाहेर काढतं. आज आम्ही देवाच्या वचनात ऐकणार, हा येशू आहे तरी कोण. आज आम्ही गाणं गेलं, कोण आहे. आणि जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रश्न आहे, येशू आहे कोण. बरं काय झालं माहिती का, समस्या काय, येशूचा जन्म कुमारी मरियेच्या पोटी झालेला आहे. म्हणजे तो स्त्रीपासून जन्मलेला आलेला एक साधारण व्यक्ती आहे. मग येशू क्रुसावरती पण मेला. त्याच्या जन्मासंबंधी शास्त्रामध्ये सांगितलं, म्हणजे इतिहासामध्ये त्याचा जन्म पण आहे आणि इतिहासामध्ये त्याचा मृत्यू पण आहे. परंतु पुनरुत्थान हे इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाहीच आहे ना. कुठे आहे त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात थोडी तो उठला पुनरुत्थान झाला म्हणून सांगितलं जाणार आहे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो, या देशामध्ये या ख्रिस्ताला नगण्य म्हणून ओळखलं जाणार आहे. हा ख्रिस्त आहे कोण, कोणी म्हणतं तो संदेष्टा. बरं दुसरी गोष्ट, हा प्रश्न फक्त या आमच्या भारतीय लोकांचाच प्रश्न नाही, हा येशूच्या शिष्यांचा सुद्धा प्रश्न होता. कारण ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त
त्या नावेमध्ये असताना वादळ झालं आणि मग येशू उठला, त्या वादळाला त्यांनी धमकावलं. त्या येशूचे शिष्य काय म्हणतात, हा आहे तरी कोण? त्यांनाही तो प्रश्न होता, हा नेमका आहे कोण? म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो प्रश्न आहे आणि तुमचा पण तो प्रश्न आहे. आणि मुळामध्ये जोपर्यंत येशू कोण आहे तुम्हाला समजत नाही ना, तोपर्यंत तुमचा त्याच्यावरचा विश्वास सुद्धा मजबूत होणार नाही. पहिले तो कोण आहे समजून घ्यायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर येशू कोण हे तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही लोकांना काय सांगणार आहे? काय सांगणार आहे तुम्ही लोकांना? आज जर तुम्हाला मी विचारलं की नेमका येशू कोण आहे, तुम्ही सांगताल तो देव आहे, पण कुठला, कसं काय देव आहे, मानायचं कसं तो देवच आहे? आम्ही पाहतो की या जगामध्ये पुष्कळ लोक, अनेक धर्म त्याला असं वाटतं, त्यांना वाटतं तो प्रेषित आहे, पैगंबर आहे किंवा तो प्रॉफिट आहे, तो काही देवाचा पुत्र नाही. मग शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणामध्ये या येशूचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी एक वचन वाचू, मग आपण तिकडे जाऊया. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय, असं टायटल लिहा, खरंच येशू कोण आहे. काय टायटल लिहायचं तुम्हाला? खरंच येशू म्हणजे जगाला खऱ्या येशूची ओळख बायबल मधनं पटली पाहिजे. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 1 ते 3 वचन वाचणार आहोत, मग आम्ही तिकडे जाणार आहोत. वाचूया. त्याने यरीहोत प्रवेश केला, त्यानं यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. आता हा प्रश्न येशू कोण आहे हा कोणी साध्या व्यक्तीचा प्रश्न नाही बघा. कोणाला तरी साध्या गरीब माणसाला, ज्याला काही कळत नाही, बऱ्याच आपल्या स्वार्थ प्रसार करणाऱ्या लोकांना म्हणतात आमिष दाखवून त्यांनी त्याला ख्रिस्ती केलं. म्हणजे ज्यांना कळत नाही, भोळे बाबडे लोक आहेत, ज्यांना देवाची ओळख नाही, अशा लोकांना तुम्ही पकडता आणि तुम्ही त्या येशू त्यांना समजावून सांगता आणि त्याला ख्रिस्ती तुम्ही करता. मुळामध्ये या जगामध्ये येशू कोणालाही ख्रिस्ती करण्यासाठी आला नाही आणि ख्रिस्ती धर्म पण अस्तित्वात नाही. ऐका बर का, मुख्य धर्म कोणता? यहुदी. मुख्य धर्म यहुदी धर्म किंवा ज्यू त्याला म्हटलं ते इस्रायली लोक. आता ख्रिस्ती हा धर्मच नाहीये. मग ख्रिस्ती आलं कुठून? हे शब्द आला कुठून? हा ख्रिस्ती धर्म किंवा ज्याला आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, हा आमचा धर्म आहे, हा धर्म नाहीये. मग काय आहे नेमकं? म्हणून तर म्हटलं जक्कै येशू कोण आहे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, मी ख्रिस्ती आहे पण मला ख्रिस्त कोण आहे हे माहित नाही ना. आहे मी ख्रिस्ती पण ख्रिस्त कोण आहे माहित नाही. आणि जेव्हा ख्रिस्ताची खरी ओळख पटेल, त्यास तुमचा धर्म नव्हे पण तुमचं जीवन मात्र 100% बदलेल. म्हटलं चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला जीवन. येशू धर्म देण्यासाठी नाही, जीवन देण्यासाठी आला. मग बाप्तिस्मा काय आहे? प्रश्न तोच आहे. मग बाप्तिस्मा काय? ख्रिस्ताची ओळख पटली, ख्रिस्त कोण आहे. एकदा ख्रिस्ताची ओळख पटली ना, मग ख्रिस्ताचं शिष्यत्व स्वीकारणं म्हणजे बाप्तिस्मा. कारण येशू म्हटलं ना, जाऊन सर्व सृष्टीला तुम्ही शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या. म्हणजे पहिले शिष्य बनायचं आणि शिष्यत्वाचं बाह्य चिन्ह म्हणून बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ती करणं नाही, तर ख्रिस्ताची ओळख होणं आणि ओळख झाल्यावर प्रभूचं शिष्यत्व स्वीकारणं. ऐका का, मग बऱ्याच वेळा म्हणतात मग ख्रिस्ती झाल्यावर सगळं सोडावं लागतं. ज्या शाळेत तुम्हाला घालतात तिथलं शिष्यत्व तुम्ही स्वीकारता. समजा महापालिकेच्या शाळेत पण मुलं जातात आणि सेंट जोसेफला पण जातात. महापालिकेच्या शाळेत येडं गबाळ बी चालतं नाही का. इस्त्री केली कपडे काय, झिपऱ्या वाढवल्या काय, नख वाढवले काय, आंघोळ केली काय आणि नाही केली काय, चालती महापालिकेच्या शाळेत. त्यांना विद्यार्थी जमवायचे नाही तर यांची पगार बंद. आणि कॉन्व्हेंट स्कूलला त्यांनी सांगितलं मला, अरे एवढे बारीक केस का केले? फादरनी तिथं बार्बर ठेवलाय, न्हावीच ठेवलाय त्यांनी.
म्हणलं अरे एवढे बारीक केस. आता म्हटलं तुम्ही कापा नाही तर मी बार्बरला सांगतो. मग वाकडे तिकडे कापले तर मला विचारू नका. शिष्यत्व स्वीकारल्यावर ती डिसिप्लिन स्वीकारावा लागते. ऐका बरं का, ख्रिस्ताला स्वीकारल्यावर ख्रिस्ताची एक डिसिप्लिन आहे. काय डिसिप्लिन आहे? माझ्या समोर तुला अन्य देव ही डिसिप्लिन आहे. आणि या डिसिप्लिन डिसिप्लिन स्वीकारण्यासाठी तुम्हाला आधी ऍडमिशन घेताना पालकाची इंटरव्ह्यू घेतली जाते ना. महापालिकेत काय आणा दाखला घुसवा है की नाही. दाखला बी नसेल ना तर ते सांगतात तुमची जन्मतारीख 1 जून. माहितीच नाही तर काय पण चालतं तिथं. ख्रिस्ताचं शिष्यत्व हे डिसिप्लिन असणारी गोष्ट आहे प्रियाला. कोणाला पण तिथं घेता येत नाही. प्रबोधन घेताना पण सांगितलं जातं ज्याचा बाप्तिस्मा झाला त्यानेच प्रबोधन घ्यायचं. कारण शिष्यांसमवेत येशूनं प्रबोधन घेतलं. सर गाव नाही जमा केलं, 12 शिष्य त्याने एकत्र जमा केले. ऐका, या 12 शिष्यांमध्ये एक जो यहुदा होता तो यहुदा चोर होता आणि तो येशूला धरून देणार होता, पण त्याला प्रबोधन त्यानं दिलं का तर त्यांनी शिष्यत्व स्वीकारलेलं होतं. आणि आता शास्त्रात एक नियम काय दिला, अयोग्य प्रकारे कोणी भाकर खाऊ नये अथवा प्याला पिऊ नये. आता बऱ्याच लोकांनी ऐकल्यावर मी मला हे सांगण्याची गरज काय माहिती का, बरेच लोक सगळ्याला दिलं, यहुदा चोर होता त्याला पण देऊन टाकलं, मग चोरांनी पण घ्या व्यभिचारांनी पण घ्या. पण परिणाम काय झाला ते तुम्हाला सांग. जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खातो, प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचं शरीर व रक्त या संबंधानं दोष ठरतो आणि तुमच्यामध्ये पुष्कळ जण निद्रित आहे. परिणाम काय झाला, यहुदा फाशी घेऊन मेलाच. चुकीच्या पद्धतीने प्रबोधन घेतलं. शिष्यत्व स्वीकारलं पण प्रबोधन चुकीच्या पद्धतीने घेतलं, तो मेला. म्हणून येशू कोण आहे समजून घ्या. एक जनरल अशा प्रकारचा देवाची कल्पना करून तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. ज्यास मी शिष्यत्व स्वीकारतो, येशूला ओळखतो ना, त्या दिवसापासून माझी विचारसरणी बदलली जाते. काय विचारसरणी ती माहिती का, फार गंभीरपणे देवाच्या मार्गामध्ये मी चालतो. अतिशय गंभीरपणे. कोण आहे? जक्कय येशू कोण आहे पाहण्यासाठी झाडावरती चढला. ऐका, मग हजारोचा जमाव येशूच्या मागे चालत होता, पण एकानं पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हो, प्रॉब्लेम तो आहे. लोक चालले, चला जायचं म्हणजे ते उठते. कुठं निघालं? चर्चला. काय इशू सांग बरं तुझा इशू, का मी ख्रिस्ताला स्वीकारावं? आमच्याकडे उत्तर नाही. आम्ही म्हणतो नाही तो देव आहे. कसं काय देव आहे? सिद्ध करून दाखव. सिद्ध करून दाखवण्याची आणि प्रसंग आल्यावर आम्हाला सांगता येत नाही. आमची तोतरी ओळखी आम्हाला. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा देव बायबल मधनच प्रूव्ह करायचा. एकदा काही लोक माझ्याकडे आले आणि मग त्यांनी सांगायला त्यांनी मला दाखवलं. येशू म्हटला मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला आहे. मग तो म्हटलं त्याच्यात तर मनुष्याचा पुत्र लिहिलाय, मग तो कुठं देव आहे? आणि मग त्यांनी 200-300 वचनं काढून येशू देव नाही हे माझ्यासमोर मांडलं. म्हटलं कसा देव आहे तुम्ही सांगा. म्हटलं यशाच्या पुस्तकात लिहिले आहे त्या ठिकाणामध्ये इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव. तो म्हटला मग यशया कोण आहे? त्याला यशाला तुम्ही कशाला भाव देता? म्हटलं अरे तू कोण आहे? मग तुझं का मी ऐकावं? हे बायबल माझं पुस्तक आहे, मी बायबल मधलं ऐकणार. यशाच्या पुस्तकात लिहिलं इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव, त्याला देव म्हटलेलं यशाच्या पुस्तकात. नाही यशाचं काय ऐकायचं? अरे बाबा यशाचं काय ऐकायचं याच्यापेक्षा मी प्रश्न करतो, मी तुझं काय ऐकावं? तू काय यशया आहे? तू काय यिर्मया आहे का? तू पेत्र आहे का? तू याकोब आहे का? तू योहान आहे? म्हणून लक्षात ठेवा, काही प्रश्न आला तर ते बायबल मधनं सोडवायचं का? कारण शास्त्र सांगतं हे देवाच्या मुखातनं निघालेलं वचन आहे. त्यामुळे लोकांचं ते तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतील. पण आज जाणून घेणार आहोत नेमका येशू कोण आहे. पहिल्यांदा आम्ही पाहणार आहोत योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि त्याचं 16 वचन. कोण आहे येशू? जक्कय येशू कोण आहे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. वाचूया योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय 16. हा, देवानं जगावर एवढी प्रीती केली, सगळ्याच पाठ आहे, एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन. पहिली गोष्ट, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. कोण आहे येशू? देवाचा एकुलता एक पुत्र.
आता लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला प्रश्न केला की येशू कोण आहे, तो मानवाचा पुत्र आहे, पण शास्त्रात लिहिलं की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि तो पण एकुलता एक, देवाला बाकीची मुलं नाहीत. मग प्रश्न येतो, कोणत्या बायकोपासून झाला? देवाची बायको कोण? कसं काय त्या ठिकाणामध्ये येशूचा जन्म झालेला आहे? परंतु बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द आता शब्द देही कसा काय झाला? मरियेला दूताने येऊन स्वप्नामध्ये सांगितलं, पहा तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो पवित्र आत्म्याच्या द्वारे असणार आहे. हा देवाचा शब्द होता का नाही? पहा तू कुमारी गर्भ, यशाच्या पुस्तकात सांगितलं होतं काय देवाचा शब्द होता? पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, हा देवाचा शब्द होता. काय देवाने शब्द दिला, काय वचन दिलं? कुमारी गरोदर राहणार आहे, हा देवाचा शब्द आहे. आता कसं राहणार, काय होणार, हा या बाजू आत्मिक बाजू आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. माणूस देवानं मातीपासून कसं काय तयार केलं, हा पण प्रश्न येणार आहे. मग कसं काय माणूस देव? आता तुम्ही जर म्हणता माणूस बायबलच्या वचनावर विश्वास ठेवता, देवानं मातीपासून माणूस तयार केला, मग मातीपासून आता तुम्ही तयार करून दाखवा माणूस. देव काय पण करू शकतो ना. जर देव मातीपासून माणूस तयार करू शकतो, तर देव शब्दापासून येशूला तयार करू शकत नाही का? आणि शब्दानं देव म्हटला, देव आकाश हो, आकाश घडलं, आकाश अस्तित्वात आलं. देव म्हटला पाणी आणि जमीन वेगळी हो, शब्द बोलला आणि सगळं काही बाजूला झालेलं आहे. तो म्हटला आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे हो, आकाशात सूर्य चंद्र तारे अस्तित्वात आले. मग या गोष्टीवर जर तुमचा विश्वास आहे, तर येशूची निर्मिती शब्दानं तो बोलला असेल. माझा एकच मुलगा जन्माला येऊ, त्या शब्दानं तो अस्तित्वात असेल. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 9 ते 18 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल त्या ठिकाणामध्ये. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. तो जगात होता. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर पण तो जगामध्ये होता. आता लिहिलं या ठिकाणामध्ये, म्हणजे तो कुठं तरी होता. ऐका काय लिहिले, परत वाचा. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, म्हणजे काय करतो माहिती का? प्रत्येक मनुष्याला मार्ग दाखवतो. प्रत्येकाला कळलं पाहिजे देव कोण आहे, प्रत्येकाला कळलं पाहिजे स्वर्गाची कल्पना काय आहे, प्रत्येकाला कळलं पाहिजे पाप क्षमेचा मार्ग काय. आता काय झालं माहिती का? माणसाला पाप क्षमेचा मार्गच माहित नव्हता ना. आता येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती? जसं मी पाहतो की व्यभिचार करणारी स्त्री व्यभिचार करताना सापडल्यावर ती तर मरणारच होती. आता त्या आशा कुठे आहे त्या व्यभिचारी स्त्रीला की मी व्यभिचार करताना सापडले, मी मरणार आहे, आणि ती मेल्यावर पण तिला स्वर्ग नाहीच ना, नरकातच ती. मग आता प्रकाश तर येणं गरजेचं होतं, आणि प्रकाश स्वर्गामध्ये होता. ऐका, तो देवाचा पुत्र असणं, तो देवाचा पुत्र काय हे तुम्हाला समजून सांगतो. तो स्वर्गामध्ये होता, आणि स्वर्गातल्या देवाला मानवा संबंधानं त्याचं अंतःकरण काय हे सांगण्यासाठी स्वर्गातनं देवाच्या जवळ राहणारा, देवाच्या स्वभावाचा किंवा बाप आणि मुलगा कसं एक आहे हे दाखवण्यासाठी बापानं काय केलं? मुलाला जगामध्ये पाठवलं आणि सांगितलं आता जगाला प्रकाश दे. प्रत्येक व्यक्तीला देव प्रेम करत आहे, म्हणून योहान 3:16 मध्ये सांगितलं देवानं जगावर एवढी प्रीती केली. हे प्रेम घेऊन येशू ख्रिस्त आला. का तर तो शास्त्र सांगतं, येशूला पण प्रश्न केला देव काय आहे? तो म्हणला देव प्रीती आहे. लोकांना प्रश्न पडला देव काय? तो म्हटला देव प्रीती. आता प्रीती दाखवायची कशी? इकडं जे जगामध्ये अस्तित्वात असणारे धार्मिक लोक, त्यांनी देव काय दाखवला? दगड मारणारा. पाप करताना सापडलं की दगडानं टेचून मारायचं, पाप करताना सापडलं जाळून मारायचं, असल्या प्रकारचं. आता देवाची धारणा काय होती? माणसानं पापापासून दूर राहावं. परंतु आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ऐकलं नाही का, संदेश ते माझ्या नावानं असत्य संदेश देतात आणि याजक त्यांच्यावरती सत्ता चालवतात. प्रॉब्लेम तोच आला, याजक आणि सत्ता चालवली आणि देवाची सत्ता निघून गेली. आता देवाची सत्ता परत प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येक व्यक्तीला देवाच्या जवळ आणणारा देवाचा पुत्र, एक मध्यस्थ पाठवायचा होता. आणि मग शास्त्र सांगतं तो आधी होता.
अचानक नाही जन्माला आला. देवाच्या पुत्रासंबंधानं योहान काय सांगतो, तो अस्तित्वात होता पण जग त्याला ओळखू शकलं नाही. लिहिले तिथं वाचा. जो खरा प्रकाश हा. प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. कुणाच्याद्वारे झालं? मग येशू तर जग स्थापन झाल्यावरती आलेला आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आदाम हवा निर्माण केली आणि त्याच्या वेळेस तिथं जग स्थापन झालेले. मग आता तर येशू 2023 वर्षापूर्वी आला, तेव्हा जग स्थापन झालं का? मग शास्त्रात तर लिहिलं जग स्थापन करताना तो होता. मग कुठं होता? स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडं. म्हणून म्हटलं ज्यावेळेस पुनरुत्ती झाला, मरीला म्हटलं मला हात लावू नको, कारण मला माझ्या बापाकडे जायचंय. का बापाकडे जायचंय? बापाकडूनच आलेला आहे ना तो. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलं देवानं आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. मग येशू कोण आहे? देवाचा एकुलता एक पुत्र आहे. सिद्ध झालं. तो स्थापनेपूर्वी, जग स्थापनेपूर्वी होता. मग जग स्थापनेपूर्वी असताना देवानं ठरवलं की आता या पृथ्वी तलावरती जायचंय. बरं, आता प्रॉब्लेम काय माहिती का? देवाला मानवावरचं पाप काढून टाकायचंय. देव नाही शापित, येशू नाही शापित. शापित कोण आहे? मी मानव म्हणून मी शापित आहे. मग मानवाची शाप तोडण्यासाठी मानवालाच दंड द्यायला पाहिजे. मानवाला दंड द्यायला पाहिजे तर दंड स्वीकारणारा एक पवित्र मानव पाहिजे की तो सगळ्या जगाचं पाप स्वतःवरती घेऊ शकेल. आणि त्या मानवाबरोबर करार स्थापन करून एक जो देवानं करार केला होता, जुना करार, त्या कराराची पूर्तता देवाच्या पुत्राशिवाय कोणी करू शकत नव्हतं. म्हणून येशू ख्रिस्त मानव रूप घेऊन पृथ्वी तलावरती आला, जो देवाचा एकुलता एक पुत्र होता. आणि त्यानं संपूर्ण नियमशास्त्राचं पालन केलं आणि त्यानं सांगितलं की आता मानव म्हणून मी पृथ्वी तलावरती आलो, तुझा मुलगा नाही. क्रूसावरती येशू देवाचा पुत्र म्हणून बलिदान झाला नाही, तर तो मानव म्हणून बलिदान झाला, ज्याला जन्म घेणं गरजेचं होतं. पवित्र शास्त्र सांगतं की त्यानं सगळ्यांचा दंड स्वतःवरती घेतला आणि मग ज्या करारातल्या सर्व गोष्टींचं पूर्तता करून आता त्यानं हाताबद्दल हात, दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा आणि या पायाबद्दल पाय आणि शरीराबद्दल शरीर, या सगळ्या अटी कॅन्सल केल्या. आणि तिथं सांगितलं देवाच्या पुत्रानं स्वतःचं बलिदान क्रूसावरती दिलं आणि त्यांनी मानवावरचा सगळा दंड दूर केला. शास्त्र सांगतो तो अस्तित्वात होता. मग आता तुम्हाला प्रश्न उरलाच नाही पाहिजे, म्हणून लक्षात ठेवा. हे सगळी वचनं लिहून ठेवा. तुम्हाला लोक वेगवेगळ्या पद्धतीने कोंडीमध्ये पकडतात. तो देवाचा पुत्र कसा काय आणि तो होता कुठं? तर शास्त्र वाचा ते वचन. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. कुणाद्वारे झालं? येशूच्या द्वारे झालं. तरी जगानं त्याला ओळखलं नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले, फार सुंदर आहे बरं का, देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. इथं स्पष्ट सांगितलं की जगामध्ये असताना जगातल्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. आणि कोणी ओळखलं नाही माहिती का? त्याच्याच लोकांनी त्याला ओळखलं नाही. मुळामध्ये आपल्याच लोक आपल्याला ओळखत नाही. आणि जे ओळखत नाही त्याचा परिणाम पण मी तुम्हाला सांगत आहे. जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात, ओळखतात, त्याच्या संबंधाने म्हटलं तितक्यांना त्याची मुलं होण्याचा अधिकार. कोणाची मुलं? मग येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही त्याचे भाऊ झाला. येते का लक्षात तुम्हाला? म्हणून ख्रिस्ती धर्म नाही, ते भाऊ बहिणीचं रिलेशन, भाऊ भावाचं रिलेशन आहे. म्हणून परिवर्तन झाल्यावर पहिल्यांदा शब्द काय येतो? ब्रदर. तुम्ही बघितलं जेव्हा परिवर्तन होतं ना, तो पहिला शब्द येतो ब्रदर अँड सिस्टर. का?
कारण तुमचा सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून लक्षात ठेवा, बिलिव्हर्स लोकांनी फक्त ब्रदर अँड सिस्टर म्हणायचं बरं का. हालेलुया. अंकल नाही म्हणायचं ना आंटी नाही म्हणायचं. काय म्हणायचं? ब्रदर अँड अँड सिस्टर. हे आंटी अंकल वाले त्यांना बाहेर घालवा बरं का. हा नियम आहे देवाचा. हा देवाचा नियम आहे. किती पण मोठा असू द्या, आम्ही सगळे कोण आहोत? कोण आहोत? ब्रदर अँड सिस्टर. म्हणून ब्रदर अँड सिस्टरच म्हणायचं असतं. तिथं वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. ते जितक्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्यांना देवाची मुले होण्याचा. त्यांना देवाची मुले. मग आता सगळे आम्ही कोण आहोत? देवाची मुले. मग फोटोवाल्या मावशी नाही त्या. हालेलुया. त्या कोण आहेत? सिस्टर आहेत. हालेलुया. वाघमारी आंटी नाही आहेत. कोण आहेत? सिस्टर. सिस्टर आहे. केविन काय? केविन नाहीये, तो ब्रदर आहे. का? कारण सगळी आम्ही कोण आहोत? ब्रदर अँड सिस्टर. देवाची मुलं. आणि देवाची मुलं इक्वल आहेत. हालेलुया. एज या पृथ्वी तलावर ही तुमच्या बुद्धीची कल्पना आहे. आम्ही म्हणतो की नाही ती बुद्धीची आमची कल्पना आहे, ती तुमच्या बुद्धी. आम्ही वयानं त्यांना रिस्पेक्ट. अहो बायबल मधला रिस्पेक्ट आहे. कोणता रिस्पेक्ट आहे? देवाची मुले. देवाची मुलं. हा रिस्पेक्ट आहे देवाकडनं. मग ज्याचा ख्रिस्तावरती विश्वास आहे, ऐका, जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवत आहात, मग तुम्ही ख्रिस्ती नाही तर तुम्ही देवाची मुलं बनलेला आहात. समजलं का? देवाचं येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे ज्यांना कळालं, तो धर्म बदलत नाही, कुटुंबामध्ये त्याचा जन्म होतो, देवाच्या कुटुंबामध्ये. पण काही लोक म्हणतात नाही त्यांचा धर्म. कसला धर्म बदलला? कोणता धर्म तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार? मुळामध्ये जे ख्रिस्ती आहेत, ज्यांना असं वाटतं ख्रिस्त आणि माझा धर्म आहे, हा धर्म ख्रिस्ती लोकांना पण स्वर्ग देणार नाही. चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो, हा धर्म त्यांना स्वर्गात नेणारच नाही. जर तुमचं येशूचं शिष्यत्वच तुम्ही स्वीकारलेलं नाही, बाप्तिस्मा तुम्ही घेतलेला नाही, प्रभूचे अनुयायी तुम्ही बनलेला नाही, त्याच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही त्याची लेकरं. समजा आता माझं नाव चर्चच्या पुस्तकामध्ये आणि म्हटलं लग्न लावायच्या समय तो नाही, ख्रिस्ती पद्धतीने लग्न व्हायला पाहिजे. म्हणजे चर्चमध्ये लग्न व्हायला पाहिजे. बरोबर, चर्चमध्ये लग्न लावल्यावर मग काय तुला मिळालं? फक्त मॅरेज सर्टिफिकेट मिळेल. हा, चर्चमध्ये लग्न लावलं. स्वर्गात काय तुझं मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे? ते जास्तीत जास्त पेन्शनसाठी उपयोगाला येईल नाही का? याचं लग्न झालंय ना, पेन्शन द्या, प्रॉपर्टीमध्ये. स्वर्गामध्ये नाहीये. स्वर्गामध्ये पहिल्यांदा ईश्वरती विश्वास आहे का तो देवाचा पुत्र आहे. स्वर्गाची क्वालिटी काय? जाण्यासाठी आणि प्राथमिक अवस्था काय? तो देवाचा पुत्र आहे याच्यावर तुझा विश्वास असला पाहिजे. मग देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत असताना शास्त्र काय सांगतं? ती देहाची इच्छा म्हणून जन्माला आला नाही. लक्षात ठेवा. पुष्कळ लोकांना जर तुम्ही विचारलं ना, त्यांना म्हटलं आता लग्न झालं, तुमचं लेकराचं प्लॅनिंग आहे का? ते म्हणतात अजून आम्ही प्लॅनिंग केलं. म्हणजे देहाची इच्छा आहे. जेव्हा त्यांच्या देहाला वाटेल त्यास ती गर्भधारणा होईल, ते ठरवतील तेव्हा लेकर होतील. तसं बायबल काय सांगतं? ती देहाची इच्छा नव्हती. योसेफानं आणि मरियेनं प्लॅनिंग करून येशूला जन्माला घातलं नाही. मग अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मरियेचं आणि योसेफाचं लग्न झाल्यावर पण येशू जन्माला येऊ शकला असता. मरियेचं आणि योसेफाचं लग्न झाल्यावर पण येशू जन्माला येऊ शकला असता. पण कदाचित लोकांच्या कल्पनेप्रमाणे तो नक्कीच योसेफाचा पुत्र ठरला असता, आणि देवाला तो त्याचा पुत्रही सिद्ध करण्यासाठी त्या स्त्रीचं लग्न होण्याच्या अगोदर या येशूला त्यानं मरियेच्या उदरामध्ये पाठवलं. का? कारण शास्त्र सांगतं ती देहाची इच्छा नव्हती, ती देवाची इच्छा होती. प्रिया, योसेफानं तिला सोडण्याचा विचार केला. तो म्हटला की ती कुमारी आहे आणि याच्यामुळे बेआबरू होणार आहे आमच्या दोघांची पण. मग खरंच मरिया बेआबरू झाली का? शास्त्र तर सांगतं तिला पाहून स्त्रिया म्हणत होत्या, जिच्या पोटी येशूचा जन्म झाला तिचं उदर किती धन्य आहे. धन्य आहे ती स्त्री जिच्या पोटातनं येशू आला. योसेफ तिला सोडण्याचा विचार करत होता, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे त्याचा जन्म झाल्या कारणानं शास्त्र सांगतं की तिचं उदर धन्य झालेलं. म्हणून तो देवाचा पुत्र आहे. लक्षात ठेवा. कसं काय देवाचा पुत्र? त्याचा जन्म देहाच्या योजनेप्रमाणे नाही. दोन देह एकत्र येऊन, स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन त्याचा जन्म झाला नाही, म्हणून योसेफ तिला सोडणार होता. म्हणून म्हटलं बायबल प्रमाणे येशू देवाचा पुत्र आहे.
कुठलाही पुरावा बायबलमध्ये दिलाय पुरावा. काय पुरावाचा पुढे वचन? त्यांचा जन्म हा. रक्त रक्त अथवा देहाची इच्छा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. कुणापासून झाला? देवापासून. देवापासून झाला. शब्द देही झाला शब्द देही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. त्याचं गौरव पाहिलं. ते पित्यापासून आलेल्या त्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचं गौरव असावे. पित्यापासून आलेला एकुलत्या एकाचे म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वर्गात दुसरा कोणी नाही पण आहे. हालेलुया. आता प्रश्न पडतो, येशू कसं काय त्या ठिकाणामध्ये त्या शब्दाच्या द्वारे जन्माला येईल? देवदूत कसे अस्तित्वात आले? बायबल सांगतं देवदूत आत्मे आहेत आणि मानवामध्ये पण आत्मा आहे, मानवी आत्मा. तसं देवदूत जे आहेत ते देवदूत हे देवदूत मरू शकत नाही. लुसिफर हा पण एक देवदूत आहे आणि त्याला पण मरण नाही. आम्ही म्हणतो ना नंतर लढाई होणार मग मरणार नाही लुसिफर. त्याला अनंत कालसाठी अग्नीच्या डोहामध्ये बांधण्यात येणार आहे. मग अग्नीच्या डोहातच त्याला का बांधतायत? कारण बायबल सांगतं देवदूत अग्नी आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाल ना, तर तिथं सूर्याची गरज नाही. बायबल सांगतं की तो म्हटला मी जगाचा प्रकाश. मग आम्ही स्वर्गामध्ये गेल्यावर आम्ही पण प्रकाश बनणार आहोत. आम्ही आत्मे आहोत. आमचा आत्मा तिथं स्वर्गामध्ये पोहोचणार आहे आणि त्यावेळेस आम्ही पाहतो आम्ही स्वतः पण प्रकाशित होणार आहे. पुरावा काय? देवानं सगळ्या गोष्टी पृथ्वीवर तरतूद करून ठेवल्यावर काय एखाद्याचं ऑब्जेक्शन निघणार आहे? लॉर्ड हे असं कसं शक्य आहे? मग काजवा चमकतो त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. काजव्याला त्याचा प्रकाश आहे. देवाने एवढीसा काजवा दाखवला आणि तुम्ही म्हणता की तो प्रकाशतो. जर काजव्यामध्ये देव प्रकाश घालतो त्याच्यामध्ये देवाचं गौरव असतं, तर स्वर्गात गेल्यावर तुम्हाला स्वतःचं गौरव असणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा काजवा निर्माण केला. कुठली आली इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये? कधी विचार केला? ही लाईट आली कुठून त्याच्यामध्ये? आणि एकदम तो चमकत तिकडे जातो आणि मी कुतूहलानं तिथं पाहतो. पण तुम्हाला माहिती का, नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये हे कुतूहल असणारे हे सगळे काजवे स्वर्गामध्ये असणारे आणि अंधारामध्ये त्या नरकामध्ये ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही त्या अंधारामध्ये नरकामध्ये असणारे तुम्हाला काजवा म्हणून आणि स्वर्गामध्ये पोहोचायचे. त्याच्यासाठी येशू ख्रिस्त देवाचा पुत्र यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. त्या ठिकाणामध्ये जक्कयानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो कोण आहे? तुम्ही जाणून घेतलं का? तो देवाचा पुत्र आहे. त्याला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारा. आणि ज्यास तुम्ही देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवता ना, त्यास तुमची भावना काय असते? आता मी म्हटलं नाही तो देवाचा पुत्र आहे. आता शास्त्रात काय सांगितलं? जर तो देवाचा पुत्र आहे तर तुम्ही सुद्धा देवाचे कोण आहात? मग देवाच्या पुत्रांचा चेहरा प्रसन्न असला पाहिजे. हालेलुया. हम तो खुदा के बेटे हैं आणि हमारे हाथ में कटोरे है. गाणं काय म्हणायचं? आणि गेलो उसने मागायला. खुदा के बेटे लेने वाले नहीं देने वाले होते हैं. हालेलुया. देवाच्या पुत्रावर जेव्हा तुमचा विश्वास असतो ना, त्या तुमच्याकडची भावना तो आपोआप तुम्ही राजासारखं जगायला सुरुवात करता. देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला म्हणून लक्षात ठेवा, मी आलो, मी आराधना केली, प्रभू तो असा आहे, प्रभू तू तसा आहे. अरे तो तसा आहे, तुला त्याच्यासारखं बनायचं ना. मग तुला त्याच्यासारखं बनताना लहान, निराश, आजारी, कधी पण तुम्हाला कोणी विचारलं, मला परवा कोणतरी आलं आणि मी बोलताना विचारलं कसं काय, तुम्ही कसं आहे, बरे आहात का? मग त्यांनी उत्तर दिलं, नाही आम्ही एकदम बरे आहेत. तुम्ही उपदेशात सांगितलं ना कसं आहे, म्हटलं की एकदम बरं आहे म्हणून सांगायचं. ऑपरेशन झाले, सगळं झालं, पण आम्ही बरे आहोत. अहो, पुत्राचं सामर्थ्य ज्यावेळेस कळतं ना, त्यावेळेस मनुष्य म्लान नसतो, त्याला खात्री असती जसा माझा देव आहे तसं मी असणार, विजयी असणार. भविष्याची चिंता नाही, उद्या काय होईल याची चिंता नाही, माझ्या जीवनामध्ये काय, माझ्या शरीराचं काय. कित्येक लोक आपल्या शरीराचा आत्ताच विचार करतात. घरात कोणाला तरी बीपी शुगर असलं तर मला होईल का? अरे अजून जा, खा, पी, मजा कर, होईल तेव्हा होईल. बरं, ज्याला झालं ते 80-90 वर्ष जगले, तू आता 20-22चा तुम्हाला शुगर होईल का, मला बीपी होईल का? अरे तू देवाचा पुत्र आहे आणि देवाचे पुत्र राजासारखं जीवन जगत असतात. जर पुत्रावरती तुमचा विश्वास, कोण आहे तो? जक्कयाने
विचार केला तो कोण आहे. मग जक्कयाला कळलं तो देवाचा पुत्र आहे. देवाच्या आता बघा, याच्या अगोदर याला देवाचा पुत्र काय ते माहित नव्हतं. त्याला असं वाटत होतं जगामध्ये नुसते पैसे मिळवायचे, त्यानं लोकांना लुटायला सुरुवात केलं. ऐका बरं का, जर तुम्हाला देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नसाल तर तुम्ही दुसऱ्यांचे पैसे घेताल. त्यानं काय केलं, त्याचा डायलॉग काय होता, मी कुणाचं म्हणजे कुभांड करून पैसे घेतले का नाही त्याने. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ती व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्याला कुभांडानं पैसे मिळवण्याची गरज नाही. देव त्याच्या सांपत्यानुरूप त्याची गरज पूर्ण करतो. तुम्हाला काही योजना करण्याची गरज नाहीये. का डेअरिंगली चर्च बांधतो माहिती का, याचं कारण मला माहिती आहे. अहो, ज्यानं पाठवलं तो सगळं तरतूद करायला समर्थ आहे ना. कशाची चिंता करायची, कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही. मग पुढं कसं होणार आहे, सगळं ठीक होणार आहे जर त्यानं पाठवलं ना. येईल याला म्हटलं जाऊन झाडाखाली बस. त्यांनी नाही प्रश्न केला झाडाखाली काय असणार आहे, तू माझा मुलगा आहे, तुला कुठं पण बसवलं तिथं बसायचं. बस म्हटलं की बसायचं. मुलाचं वैशिष्ट्य बस म्हटलं की म्हणून बाप म्हणून बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. तो बापाला कधी लहान असताना म्हणतो तो, ते बसताना म्हणतो, मोठं झाल्यावर बघतो. त्याचं डायलॉग असतं बघा, मोठं झालं ना तुम्ही मला धुतलं, मी तुम्हाला तसंच धुतो. मोठा हो, बायको तुला धुती बघ बरोबर. मग त्याला कळतं मोठं उगीच झालो. कुठेही राहताच कायच्या गपचूप बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ. देवाच्या मुलाचं वैशिष्ट्य आहे. बस ना काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं चौपट, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. का, कारण त्याला माहितीये कालपर्यंत मानवाचा पुत्र म्हणून मी लुबाडत होतो, आता देवाचा पुत्र आहे आणि देव त्याच्या गौरवानं माझी गरज पूर्ण करणार आहे. ऐका, ज्याला पुत्र समजला, देवाच्या एकुलत्या एक पुत्राची ओळख पटली ना, मग तुमचा मानवी व्यवहार बदलून जातो. तुम्हाला जगण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आणि प्रोव्हिजन करावी लागत नाही. देव तुमची प्रोव्हिजन करतो. एलियाला म्हटलं झाडाखाली बस. झाडाखाली बसल्याबरोबर देवानं कावळा पाठवला. कावळा खातो, पितो, मजा करतो, एन्जॉय करतो आणि रोज उठून म्हणतो कावळा येऊ द्या. आता देव कमी कावळा जादा. कावळा देवानं बंद केला. बंद केल्यावर तो म्हटलं जा आता तुला मी विधवेच्या घरी पाठवतो. तो म्हटलं विधवेच्या घरी, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गेला त्या विधवेच्या घरात. तिचं तर आधीच 12 वाजले होते. पण येल्या गेला तो म्हणतो शेवटची भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार, मरून जाणार. प्रभूनं पाठवलं, तो जा म्हटला. तिथं गेला, भाकर भाजली आणि आता इकडं देवाचा पुत्र असल्या कारणानं देवाचे सगळे आशीर्वाद त्याच्यामध्ये. बायबल सांगतं तिच्या घरातलं 3.5 वर्ष पीठ पण संपलं नाही, तेल पण संपलं नाही. का, देवाचा पुत्र म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे पाहाल तर तुमच्याकडे उत्तम पुरवठा असणार आहे. ओळखा कोण आहे तो. तुम्ही ओळखलंच नाही म्हणून तुम्ही आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करता, संघर्ष करता. तुम्हाला वाटतं मी असं केल्यावरती जास्त पैसा कमवेल. लक्षात ठेवा, शास्त्र काय सांगतं माहिती, प्रथम त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा. काय करायला पाहिजे, राज्य मिळवणे, मग बाकीच्या गोष्टी मिळतील. राज्य सोडलं आणि तुम्ही जगाच्या मागे धावायला लागला, नाही जग तुमच्या हातामध्ये येणार. म्हणून तो कोण आहे, तिथं असं म्हटलं की तो देवाचा पुत्र आहे. दुसरी गोष्ट वाचूया, योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 7 ते 9 वचनं. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 7 ते 9. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढराचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत. त्यांचे मेंढरांनी ऐकलं नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोण आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. आता दुसरी गोष्ट, तो म्हटला तो येशू ख्रिस्त कोण आहे तर देवाचा एकुलता एक पुत्र. आणि ते बायबल मध्ये आम्ही पाहिलं की तिथं ऑब्जेक्शन असूच शकत नाही. आता दुसरी